कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज दिवसभर प्रचंड मोठा पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोनही पक्ष भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढलेले होते। पण आता निवडणुकीचे निकाल आले। एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजप दोघांनाही कट जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे ठाकरे आणि मनसे हे दोनही पक्ष किंग मेकरच्या भूमिकेमध्ये गेले। मनसेने आता काय केलंय तर विकासाच्या मुद्द्यावरती मनसेनं थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिलेली आहे। मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। राजू पाटलांनी सत्तेसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षानं हा पर्याय निवडल्याची जाहीर कबुली दिली। कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्रित लढलेल्या भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोघांनाही वैयक्तिकरित्या बहुमत मिळालेलं नाहीये। भाजपला 50 जागा मिळाल्यात तर शिंदेंना 53 जागा। त्यामुळे महापौर कुणाचा यावरनं जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। पण आता शिंदे पिता पुत्रांनी पळवापळवी करत मनसेचे 4 आणि ठाकरेंचे नॉट रिचेबल असलेले 4 सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे। मात्र महापौर हा महायुतीचाच होईल असं शिवसेनेकडनं सांगितलं जातंय। सध्या दाओस दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री मनसेचं शिवसेनेसोबत येणं किंवा महायुतीला पाठिंबा देणं कशा पद्धतीने हँडल करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। परंतु अदानींच्या नावानं गळा काढणाऱ्या मनसेची ही राजकीय तडजोड मतदारांचा एक प्रकारे केसानं गळा कापणारी आहे याची मात्र चर्चा होतीये। आणि अर्थातच मनसेनं अशी राजकीय हातमिळवणी केल्याच्या नंतर ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्यात त्यांच्यासोबत मनसेला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभाविकपणे मनसेच्या नेत्यांकडनं याचं स्पष्टीकरण मागण्यात आलं, याची उत्तरं मागण्यात आली। काय प्रतिक्रिया आहेत मनसेच्या नेत्यांच्या या संदर्भातल्या आपण पाहूया। ऑब्वियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जात आहोत। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचे कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात। आणि त्या बाबतीमध्ये आमची तिकडची जी नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। तर या स्थानिक पातळीवरती लोकल लेवलवरती झालेल्या तडजोडी आहेत असं लेबल मनसेचं ठाकरेंसोबत न जाता मनसेनं जी शिंदेंना साथ दिली आहे त्याबद्दल एक प्रकारे लावलं जात आहे। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आकड्यांचं गणित नेमकं कसं जुळवण्यात आलेलं आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। शिवसेनेच्या बाजूने सध्या एकूण 65 नगरसेवक असल्याचं चित्र आहे। ते कसे तर शिवसेनेचे स्वतःचे 53 नगरसेवक, मनसेच्या 5 नगरसेवकांची साथ त्यांना मिळालेली आहे। ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिलाय 2 नगरसेवकांसह। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 1 नगरसेवक, अशी 65 नगरसेवकांची ताकद शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने आहे। भाजपकडे 50 नगरसेवक आहेत आणि ठाकरेंचे गट स्थापन केलेले 7 नगरसेवक असं चित्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळतं। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला। खरं तर मनसेनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्रित निवडणुका लढवलेल्या आणि तर याच मुद्द्यावरनं म्हणजे शिंदेंना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरनं दोनही ठाकरेंमध्ये किंवा त्यांच्या पक्षांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र विरोधाभासी चित्र दिसलंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावं लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा घडलेल्या प्रकारामुळे संतापाला वाट मोकळी करून दिली, तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला मात्र शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंकडनं उत्तर दिलं गेलं। पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे।
एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात. ते खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. हे बघा, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात, नंतर त्यांच्यामध्ये युती होते, कोण कोणाला पाठिंबा देतं, यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही. ज्या जर शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना, मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे, त्यांनी काय एकत्र येऊ नये? हे बघा, मनसे म्हणजे काय MIM नाही आहे, त्यामुळे मनसेनी जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं. स्थानिक वातावरण असतं, स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात, त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढ्यापुरतीच ठेवायला हवी. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मनसेला सोबत घेऊन आणि इतर लोकांची सुद्धा आपल्यासोबतची आखणी करून एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं आहे. आता कल्याण डोंबिवली भाजपसाठी महत्त्वाचं का आहे? तर अर्थात कल्याण डोंबिवली हे होम ग्राउंड आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं, रवींद्र चव्हाण यांचं. आणि या संदर्भात रवींद्र चव्हाणांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा झालेल्या युतीबद्दल किंवा मनसेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. ते सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि शिवसेना आणि मनसेच्या डोंबिवलीमधल्या युतीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी एक प्रकारे कानावर हात ठेवल्याचं चित्र पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवलीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल? सध्या काय ठरवलं नाही. सध्या काय पण सर मुंबईच्या महापौराच्या निर्णयावर काय परिणाम होईल कल्याण डोंबिवलीत झालेल्या घडामोडींचा? काही होणार नाही. पण सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणजे नगरसेवक डायरेक्ट भारत यांच्यासोबत शिवसेनेसोबत गेले. खरं म्हणजे मला आता काही कल्पना नाही आहे या संदर्भात. जे काही बोलायला पाहिजे 2-4 दिवसानंतर बोलू. सर पण मग मुंबई महापौराच्या निर्णयासंदर्भात काही बोलायचंच नाहीये म्हटल्यानंतर उगाच कशाला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.